नमस्कार, अफलातून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती संध्या तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे व्हिपिंग क्रीम. तर व्हिपिंग क्रीम कोणती घ्यायची यापासून तर व्हिप क्रीम कशी स्टोअर करायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील. मी खात्री देते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा हाऊ टू व्हिप क्रीम आणि इतर त्यासंबंधीचे प्रश्नांचा शोध इथेच थांबेल. व्हिडिओमध्ये काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, अगदी इझी टिप्स. म्हणले की आपण घाबरायला होतो आणि आपल्याला प्रश्न पडतो की अरे बापरे, आता ही टिप्स आली म्हणजे की आपल्याला क्रीम व्हिप करायला जमेल की नाही. तर नाही, अगदी इझी आहे, काहीच घाबरायचं काम नाही. लोक उगाच बाऊ करतात, पण इतकं इझी आहे ते. तुम्हीसुद्धा परफेक्ट क्रीम व्हिप करू शकता विथ परफेक्ट पिक्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला कळून जाईल. आणि तुम्हीसुद्धा क्रीम व्हिप करून पहा, कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात मी तुम्हाला इथे माहिती देते, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. केकसाठी लागणाऱ्या क्रीम 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे बटर आयसिंग आणि दुसरी असते व्हिपिंग क्रीम वापरून. तर या ठिकाणी आपण व्हिपिंग क्रीमबद्दल बोलत आहोत. बटर क्रीम म्हणजे बटर आयसिंगबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. तो व्हिडिओ नंतर मी तुम्हाला इथे अपलोड करून दाखवेल. आता आपण बोलूयात व्हिपिंग क्रीमबद्दल. तर व्हिपिंग क्रीम ही कुठे मिळते? तर आजकाल व्हिपिंग क्रीम मिळणं अगदी सोपं झालं आहे. तुम्हाला ग्रोसरी शॉपमध्ये मिळेल, मॉलमध्ये मिळतील, बेकरीमध्ये मिळेल, किंवा केकचे सेपरेट शॉप्स तयार झाले आहेत केक साहित्य विकणाऱ्यांचे, तिथेसुद्धा तुम्हाला क्रीम मिळून जाईल. तर क्रीम निवडताना पण तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेलात आणि तिथे तुम्हाला क्रीमचे भरपूर ऑप्शन्स असतील, तर तुम्ही कुठली क्रीम निवडाल? तर ज्या क्रीममध्ये फॅट कंटेंट सर्वात जास्त असेल तीच तुम्हाला व्हिपिंग क्रीम निवडायची आहे. हीच महत्त्वाची टिप्स आहे की ज्या क्रीममध्ये फॅट कंटेंट जास्त आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही पैशाचा विचार नका करू, कारण फॅट कंटेंटमुळेच आपली परफेक्ट क्रीम बीट होत असते. मी या ठिकाणी माझ्या जवळच्या शॉपमध्ये मला ट्रोपोलाइटची मिळाली आहे आणि हिच्यामध्ये 15 ग्राम हे फॅट कंटेंट आहे. जनरली 36 ग्राम फॅटपर्यंत तुम्हाला व्हिपिंग क्रीम मिळू शकते. जी अवेलेबल असेल, जिच्यात फॅट कंटेंट जास्त असेल ती तुम्ही क्रीम निवडू शकता. आता व्हिपिंग क्रीम तुम्हाला कमी पॅकेटमध्ये म्हणजे 1000 ग्रामच्या खाली तुम्हाला मिळणार नाही. 1000 ग्रामपर्यंतच तुम्हाला ही क्रीम मिळेल. तुम्हाला एवढीच घ्यायला लागेल. आता व्हिपिंग क्रीमची प्राईस काय? तर 1 लिटर पॅकची किंमत ही 160 ते 250 आहेत. कंपनीनुसार आहेत, फॅट कंटेंटनुसार आहेत. तर मी सांगितल्याप्रमाणे फॅट कंटेंट जास्त असलेली तुम्ही ती व्हिपिंग क्रीम घ्या. आता मी या ठिकाणी दाखवते तुम्हाला की व्हिपिंग क्रीम कशी स्टोअर करायची. आता मी या कंटेनरमध्ये स्टोअर करत आहे व्हिपिंग क्रीम. कारण काय होतं, जेव्हा माझ्या बाबतीत काय झालं, बऱ्याच वेळा लाईट गेलेली होती आणि मी तसंच ह्या पॅकमध्ये ठेवलं तरी ती मेल्ट होऊन गेलेली आहे. म्हणून मी आता कंटेनरमध्ये ठेवते आहे. पण मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये एक ॲरो दाखवत आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही ही क्रीम या कंटेनरमध्ये ठेवता तेव्हा तुम्हाला 1 इंच जागा सोडायची आहे. कारण अंकुचन प्रसरण गुणधर्मानुसार फ्रीजरमध्ये जेव्हा तुम्ही क्रीम ठेवता तेव्हा ती प्रसरण पावते. त्यामुळे वरती 1 इंच जागा ठेवून तुम्हाला ही यामध्ये क्रीम भरायची आहे. तर ही झाली क्रीम स्टोरेजची. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला क्रीम कंटेनरमध्येच ठेवा शक्यतो. आणि फ्रीजर आपले डबल डोअरचे बऱ्याच जणींकडे नसतात, त्यामुळे ती सांडण्याची शक्यता जास्त असते. सो तुम्ही कंटेनरमध्येच भरून ठेवा आणि 1 इंच जागा ठेवा. आता आपली ही क्रीम खराब झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर क्रीमचा कलर चेंज होतो आणि क्रीमचा वास पण येतो, ती येलोइश होते. तर ही क्रीम खराब झाली असं समजायचं आहे. आता त्याआधी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की क्रीम ही किती दिवस स्टोअर होते. पॅक आणलं, जशास तसं पॅक आणलं, फोडलं नाही, तर मॅन्युफॅक्चरिंग डेटपासून ती 12 महिने ती क्रीम जशास तशी राहते. पण तुम्ही जर पॅकेट फोडलं तर ही क्रीम फक्त 1 महिना चालते. आणि तरीसुद्धा क्रीम खराब झाली आहे की नाही हे मगाशी सांगितलं आहे, हे बघूनच तुम्हाला क्रीम वापरायची आहे पॅकेट फोडल्यानंतर. तर मी या ठिकाणी क्रीम 1 कप क्रीम काढून घेतलेली आहे. याची माहिती अजून पुढे देते. आता आपण बोलूयात बीटरबद्दल.
तर बीटर कोणता घ्यायचं आहे हे आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. तर मी या ठिकाणी फिलिप्सचं बीटर 300 वॅटचं घेतलेलं आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की 150 वॅटचं घ्यायचं आहे का 300 वॅटचं घ्यायचं आहे, याच्यामध्ये जम्बलिंग होतं. मी सजेस्ट करेन की 300 वॅटचंच तुम्ही बीटर घ्या. वस्तू एकदाच घेतली जाते, परत परत घेतली जात नाही. मान्य आहे थोडेसे पैसे जातात, पण आपल्याला सगळं परफेक्ट करायचं आहे, म्हणून तुम्ही 300 वॅटची घ्या. काय होतं 150 वॅटनी सुद्धा क्रीम बीट होते, पण तुम्हाला डेकोरेशन जास्त वेळ करायचं असेल तर ती क्रीम मेल्ट होते. सो आपल्याला क्रीम बराच वेळ वरती टिकवायची असेल तर तुम्हाला बीटर हे 300 वॅटचंच निवडायला लागणार आहे. तर कंपनी तुम्हाला जी आवडेल त्या कंपनीचं घेऊ शकता. मी या बीटरला फूड रॅपनी कवर केले, कारण जेव्हा आपण क्रीम बीट करतो किंवा काही फेटत असतो त्यावेळेस त्याच्यावर शिंतोडे उडतात. सेफ्टी साईडला मी हे त्याला लावलेलं आहे. तर आयसिंग केकसाठी आपल्याला बीटर लागणार आहे. ते मिक्सरमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या विस्कनं फेटला जाईल का, तर नाही, तुम्हाला बीटर हे लागणार आहे. डोंट वरी, घरी केक बनवतोय तर पैसे पण वसूल होऊन जातील बीटरचे. तर आपण बीटर घेऊया. आता आपल्याला क्रीम फेटण्यापूर्वीची तयारी काय करायची आहे, तर तुम्हाला आधी फ्रीजरमध्ये बर्फ लावायला ठेवायचा आहे. मी ऑलरेडी लावला आहे. एक पसरट भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे बर्फ टाकून घेतला आहे. तर तुम्ही जेव्हा केक बनवायला जाल तेव्हा तुम्ही बर्फ ऑलरेडी लावून ठेवा, कारण आपल्याला क्रीम फेटताना याचा उपयोग होतो. आता मी एक उबट भांडं घेतलं आहे. क्रीम फेटताना कोणतंही उबट भांडं घ्या जेणेकरून क्रीम परफेक्ट फेटला जाईल. मी या ठिकाणी उबट भांडं घेतलेलं आहे. आता क्रीम फेटण्यापूर्वी आपल्याला क्रीम फ्रीजरमधून काढून 1 तास आधी फ्रीजच्या खाली जो थंड भाग असतो तिथे काढून ठेवायची आहे. याचं कारण असं की ज्या क्रीममध्ये फ्रीजरमध्ये असल्यामुळे जे त्याच्यात बर्फ तयार झालेला असतो तो क्रीम फेटताना नसायला हवं, कारण आपल्याला क्रीममध्ये पाणी अजिबात नको आहे, प्रॉपर क्रीम हवी आहे. यासाठी ही स्टेप करायची आहे. तर आता आपण बीटरने याला फेटून घेऊयात. मी या ठिकाणी बीटरची स्पीड 1 वर ठेवलेली आहे आणि हे 1 मिनटासाठी फेटून घेणार आहे. सुरुवातीला ही स्टेप करायची आहे, कारण आपण एकदम स्पीड वाढून आपल्याला क्रीम बीट करायची नाही आहे. याचं कारण असं आहे की क्रीम एकदम बीट केल्याने आपली परफेक्ट नाही होणार आहे. एक पहिल्या स्पीडवर आपल्याला फेटायचं कारण असं आहे की याच्यामधले जे बबल्स एअर जे असतात ते यामधून निघून जातील. तर 1 मिनटासाठी आपल्याला कंटिन्यू याला स्लो स्पीडमध्येच फिरून घ्यायचं आहे. आता 1 मिनटानंतर काय करायचं आहे की मी तुम्हाला इथे दाखवते की आपण हळूहळू स्पीड वाढवायची आहे आणि हे जे टर्बोचं बटन आहे ते पण सोबत प्रेस करायचं आहे. तुम्हाला स्पीड हळूहळू वाढवायची, नंतर 2 वर, 3 वर, 4 वर, 5 वर अशी हळूहळू वाढून प्रत्येक स्पीडसोबत टर्बोचं बटन दाबत चालायचं आहे, म्हणजे आपली क्रीम परफेक्ट बीट होऊन जाईल. तुम्ही बघताय की या ठिकाणी असे लेयर्स तयार झालेत, पण ही अजून बीट झालेली नाही आहे, लगेच नाही होणार. आता बीट व्हायला किती वेळ लागतो हे प्रत्येक क्रीमवर डिपेंड असतं, बीटरवर डिपेंड असतं. कारण काय होतं जेव्हा तुमची क्रीम कमी फॅटची असते तिला वेळ जास्त लागतो, पण जेव्हा जास्त फॅटची असते तेव्हा ती लवकर आणि परफेक्ट बीट होते. तर क्रीम बीट करायला लागणारा वेळ हे असं ॲज सच डिफाईन नाही करू शकत. तुम्हाला या व्हिडिओद्वारे आपली क्रीम कोणती असू द्या मग ती कशी परफेक्ट झाली हे कसं ओळखायचं मी या ठिकाणी दाखवते. तर क्रीम किती लागेल हा एक प्रत्येकाला प्रश्न असतो. तर मिनिमम तुम्हाला 250 ml म्हणजे 1 कप ही क्रीम अर्धा किलोसाठी लागणारच आहे. आणि त्यावरही तुम्हाला तुमचं डेकोरेशन कोणतं आहे, तुमचे आयडियाज काय आहेत त्याच्यानुसार तुम्हाला क्रीम लागू शकतं. मिनिमम मी सांगू शकते, मॅक्झिमम तुमच्या डेकोरेशनवर अवलंबून आहे. तर मी इथे 250 ml क्रीम घेतली आहे अर्धा किलोसाठी. तुम्ही बघू शकता की आता आपली क्रीम हळूहळू जड व्हायला लागेल. तिच्यावर लेयर्स दिसत आहेत. आधी एकदम हलकी होती, आता बघा तुम्ही जाणवेल की तुम्हाला ती जड लागते आहे फेटताना. तर या काही टिप्स आहेत की जेणेकरून तुम्हाला क्रीम कळेल. याचे अजून परफेक्ट पिक्स नाही आलेत, कारण हे पिक्स खाली लोंबत आहेत.
म्हणजे आपले पिक्स अजून झालेले नाही आहे, परफेक्ट क्रीम बीट झाली आहे. याला मी अजून 2-3 मिनटं याला फेटून घेते. अजून एक, जेव्हा तुम्हाला घाई असते त्यावेळेस तुम्हाला नॉट नेसेसरी की तुम्ही 1 तास आधी काढून ठेवायला पाहिजे. तुम्ही 5 मिनटं क्रीम बाहेर काढून घ्या, तिला थोडंसं चमच्याने हलवून घ्या, म्हणजे जेणेकरून त्याच्यातले बर्फ निघून जाईल. आणि मग ती क्रीम 15-20 मिनटं जिथे फ्रीजरच्या खाली थंड भाग असतो तिथे ठेवून द्या. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने क्रीम बीट करू शकता. तुम्ही इथे बघू शकता की आता आपली क्रीम परफेक्ट बीट झालेली आहे, व्हिप झालेली आहे, कारण तिचे पिक्स एकदम छान असे मस्त आलेले आहेत. मी तुम्हाला इथे हलवून दाखवते तरीसुद्धा ते हलले नाही आहेत, म्हणजे आपली क्रीम परफेक्ट व्हिप झालेली आहे. तर ह्या टेक्निक्स आहेत क्रीम परफेक्ट व्हिप होण्याच्या. तुम्हाला ज्या आयडिया मिळाल्यात की त्याच्यावरून तुमची क्रीम झाली की नाही हे तुम्हाला कळू शकेल. तर मस्त सॉफ्ट दिसती आहे, शाईन पण आली आहे. शाईन येणं हा सुद्धा एक ओळखण्याचा भाग आहे. तर आपली क्रीम छानपैकी व्हिप झालेली आहे. येस, आता मी तुम्हाला ही उलटी करून दाखवते. ही अजून एक टेक्निक आहे की तुमची क्रीम जेव्हा तुम्ही असं भांडं पूर्ण उलटं करता आणि तेव्हा क्रीम पडत नाही, ही एक टेक्निक आहे की तुमची क्रीम आता व्हिप झालेली आहे. मी स्पॅच्युलाने पण इथे दाखवते, स्पॅच्युलामध्ये घेऊन पण मी उलटं करून दाखवते. क्रीम पडत नाही, हालत नाही आहे, म्हणजे छान झाली आहे. आता क्रीम जर आपली उरली असेल तर ती कशी स्टोअर करायची, तर तुम्ही एअर टाईट कंटेनर कोणताही एक डब्बा, बॉक्स जे काय असेल ते घ्या आणि पूर्ण त्यात हवा जाणार नाही असंच पॅक करा. मी या ठिकाणी हे माझं काचेचं बाउल घेतलं आहे आणि त्याला फूड रॅपनी मी त्याला एअर टाईट केलेलं आहे. तुम्ही ही क्रीम किती दिवस वापरू शकता, तर जेव्हा व्हिप क्रीम उरलेली असेल तर तुम्ही ती पुढे 4 दिवस वापरू शकता. फ्रीजरमध्ये ठेवायची नाही. फ्रीजरच्या खाली जिथे थंड भाग असतो त्या ठिकाणी तुम्हाला ही क्रीम ठेवायची आहे आणि ही क्रीम 4 दिवस टिकते. आता ही क्रीम खराब झाली आहे की नाही हे पण ओळखण्याची एक टेक्निक आहे. तर तिचा तुम्ही वास घेऊन बघा, एक आंबटसा वास येईल किंवा ती टेस्ट करून बघितलं तर आंबटशी चव येईल आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर अशी व्हिप क्रीम तुम्हाला वापरायची नाही आहे. व्हिप क्रीम कुठे स्टोअर करायची, तर हिला फ्रीजर खाली जिथे थंड असतं त्या ठिकाणी ठेवायची आहे, फ्रीजरमध्ये नाही. तुमच्यासाठी मी ही क्रीम 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून परत या ठिकाणी काढून तुम्हाला दाखवत आहे, तिचं टेक्स्चर तुम्हाला कळण्यासाठी. तर जर ही क्रीम मेल्ट झालेली असेल तर आणि थोडीशी पातळ वाटत असेल तर तुम्ही परत एकदा बीटरने बीट करून ती क्रीम वापरू शकता. मी इथे ठिकाणी दाखवते की माझी क्रीम नाही मेल्ट झालेली नाही, म्हणजे आधीच आपली परफेक्ट बीट झाली होती आहे आणि ही क्रीम छान आपली जशाच तशी आहे. पण तुम्हाला वाटत असेल ती पातळ झाली तर परत एकदा बीट करून घ्या, ती तुम्ही रियूज करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.